देवाला सांगितलं तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आमचा धंदा खूप भरभराटीत चालू आहे आणि आता आम्हाला यश येऊ द्या असं करून गेला. पण त्याचं पाकिट तिथं पडलं, तो गेला नाही. एक दुसरा गरीब आला, त्याने 1 रुपया दिला, त्याच्यावर काहीच नव्हतं. 1 रुपया दिला, परंतु तिथं पाकिट सापडलं त्याला, डोळे उघडून पाकिट, आणि त्याने ते पाकिट नेलं. ते म्हणे बाबा हे दुसऱ्याचं पाकिट मी कसं नाही, घर माझे पोर बाळा उभा शेतकरी यांनी शाकपणा केला, तिथे घेऊन जाऊ नये, घेऊन जा, त्याच्याकडे पैसे तू घेऊन जा. आता तितक्यात काय झालं, एक दुसरा ग्रस्त आला, त्याला नावेने कुठतरी जायचं होतं, विमानाने का नावेने कुठतरी जायचं होतं. तो आला दर्शनाला, तोपर्यंत श्रीमंत ग्रस्ताने ते पाकिट गेलं, हरवलं म्हणून त्यांनी पोलीस घेऊन आला, पांडुरंगाकडे पोलीस घेऊन आला. आता हा तिथे दिसला, पोलिसाला याने सांगितलं आताच गेलो, त्याच्यानंतर हात आलेला आहे, त्याला पकडला आणि त्याला घेऊन चालला होता. याने गप्प बसावं ना, याला वाटलं जो पाकिट घेऊन गेला तो गरीब, तो गेला, पण विनाकारण याला शिक्षा होईल म्हणून याने तोंड घातलं. हो त्यांनी नेलं नाही म्हणे, त्यांनी नेलं, एक गरीबाने नेलं म्हणे, ते म्हणे, आणि जाऊ द्या म्हणे, तू गरीब आहे म्हणे. आता याला सोडून दिलं. वासुदेवाला पोलीस घेऊन आला होता, त्याला सोडून दिलं. थोड्या वेळाने देव आले, देव म्हणे तू खाली उतर, आता तुझं काम नाही. आणि काय सोडलं, अरे पण तुला तोंड घालायची गरज नव्हती ना. अरे त्याने जर पोलिसांनी जर नेलं असतं त्याला, तो आता ज्या विमानाने जाणार आहे त्याचा ऍक्सिडेंट होणार होता. मी योजना केली होती की पोलिसांनी याला न्यावं आणि त्याचा तो प्रसंग टाळावा. म्हणून तुम्ही खंती करू नका. तुम्हाला जे सुख दुःखाचा प्रसंग जीवनामध्ये येतो तो चांगल्यासाठी येतो. या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार 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 महत्वाच्या. मनुष्य जन्म भेटणं हे दुर्मिळ आहे, नवे नवे अति दुर्मिळ आहे, अति दुर्मिळ. कारण की हा मनुष्य देह जे तुम्हाला आपल्याला भेटलेला आहे त्याच्यात विचार करू नका. तुम्ही जे कर्म जे ना, बरेच लोक म्हणतात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ या अहंकार हे सोडून द्यायला पाहिजे. तुझ्या बापाकडे सुटणार नाही, कारण की ते प्रकृतीमध्ये ओरिजिनल आहेतच. या प्रकृतीमध्ये आपण अभ्यास केला तर करेल, कोणाच्या बापाकडे सुटणार नाही ते. मग सोडायचे नाहीत का? सोडायचे, पण परिवर्तन करायचे. सांगा तुम्ही आता, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, विषय, वासना काय त्या आहेत, त्या तुमच्या आहेत का देहाच्या आहेत? मग आता देहाचा संबंध तोडायचा आहे का जोडायचा आहे? तुम्ही देह आहे का आत्मा आहे? मग तुम्ही तुमचा विचार करायचा का दुसऱ्याच्या घरामध्ये काय चालू आहे ते विचार करायचा? हा, कोणाचे हे घर हा देह, कोणाचे हे घर हा देह, कोणाचे हे घर हा देह, आत्मा राम ज्याचा तोची जाणे, आत्मा राम ज्याचा तोची जाणे. मी तो हा विचार विवेक शोधावा, मी तो हा विचार विवेक शोधावा. तुम्हाला शिर्डीला जायचंय, रस्त्यावर कोणकोणती गावं लागतील का नाही? रावरी लागेल, पुढे काय लागतील ना. पण तुम्ही म्हणतात ते लागायला नाही पाहिजे, पण आम्हाला शिर्डीला जायचंय. मला असं म्हणायचंय, हे जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, विषय तुम्ही शिर्डीला निघाले, रावरी लागले, तिथं थांबणार का? पुढे जायचं. मग तसं तुमच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग येतील त्यात तिथे थांबायचं नाही, पुढे चालायचं. तिथं थांबायचं नाही, पुढे चालायचं. काय करायचं? पण माहीत पाहिजे ना पुढे जायचं असं. माता सांगा, बारीक विचार करा. आपण नेमकं काय करतो? आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं पाहतो वागून. एका घरामध्ये लय भांडण चालायचं, लय भांडण चालायचं. ते दोघं नवरा बायको विचार करायचे,
का हो तुमच्या आपल्यालाही भांडण होतात पण समोरचं जे घर आहे समोरचं जे घर आहे आणि ते लय हसतात म्हणे लक्ष द्या इकडे काय आहे सगळं घोटाळाचे एक तर रात्र थोडी चोंग पार एक ते प्रपंचाचे उपाध्या बाजूला करून आपण हे ऐकायला आलो पण इथं भीती डोक्या लक्ष द्या इकडे बारीक लक्ष द्या कारण काय या गोष्टी माझं कीर्तन तुम्ही कीर्तन म्हणून ऐकू नका कीर्तन म्हणून नका ऐका बरेच म्हणता आपण तुम्ही लाख चांगलं सांगतात पण ते असं सांगितलं लोकांना काही आवडत नाही म्हणे म्हणजे ही गाणं लय आवडतात लोकांना ते गाणं म्हणतात ना काय सांगणार तुम्हाला कुटुंबाचं सांगत तुम्हाला की ते कुटुंब म्हणायचं आपल्या रोज भांडण होतात चालत काय नाही समोरचे असतात म्हणे एक एकीष्ट माणूस त्याची गाठ घेतली ते म्हणे तुम्ही खूप भाग्यवान आहेत म्हणे बुवा चायला आमच्या घरी रोज कटकेटी असतात तुम्ही लय सुखी आहेत तुम्ही म्हणे कसले सुखी म्हणे अरे पण किती हसायचा आवाज येतो म्हणे तुमचा हसून खेळून परमार्थ झाला म्हणे अहो म्हणे कशाला तिने जर नाट्य मारून फेकलं ना ते उकलं तर मी हसतो आणि लागलं तर ती हसते म्हणे आपला ज्या भगवंताने दिलेला आहे ना एक वेळेस वरती मीटिंग चालू होती वरती आणि तो काय कुणाच ठाऊक इतकं विमंचने झाला होता निस्वार फिरायचा चक्रा मारायचा इकडे जायचा इकडे यायचं कोण स्वतः भगवंत संतांनी विचारलं देवा काय असं तुम्हाला काय समस्या आहे तुम्ही असं काय चिंता चुका आहे तुम्ही एवढे असं चक्रा का मारताय तुम्हाला काय सांगू तुम्हाला अरे यांना खाली पाठवलं मी यांना खाली पाठवलं ज्या कामासाठी खाली पाठवलं ते विसरून गेले आणि त्या प्रपंचाच्या नादी एवढे गुमून गेले मला विसरून गेले म्हणे ज्या कामासाठी पाठवले कोणाला आपल्याला रंगून गेलो आपण या संसारामध्ये बायका पोरं मुलं माझे आणि कोणीच नाही आपले आहेत का बायका पोरं मुलं आपले कुणाचे ठिकाणावर येण्यासाठी आला होता
अहो डबे द्यायचं जात नव्हती कोणी वरती खाली द्यायचे लटिका व्यवहार आम्ही त्यांच्या बरोबर रमून गेलो. कशी आपली दिंडी कसा आपला असं कोणाचंच नाही. असा बघा आपला मठ येणार आहे. सिकंदरी जग जिंकतो सिकंदराने जग आणि जेवढा जग जिंकून चालला तिकडे एक महात्मा फाटके कपडे घातले उड्या मारत आल्यानंतर तो महाराज जो होता कपडे फाटले तो म्हणाला आज मेरा काम बन जाएगा मेरा काम बन जाएगा. आता त्या सिकंदरला वाटलं याला बोलवलं तेरा काम बन जाएगा बोल तुझे जो चाहे वो दे दूंगा मैं जो चाहे वो दे दूंगा. ते म्हणे तू काही देऊ नको तू काही देऊ फक्त माझी एक सुई आहे ना ही सुई हातात घेतली त्याने सुई. तू राजा म्हणे तू जे मागशील ते देतो. ते म्हणे तुझं तू काही देऊ नको मला फक्त ही सुई आहे ना हातात घे सुई आणि माझा दे गेल्यावर आणि तुझा दे गेल्यावर तिथं मला दे. आता तो सिकंदराला सांगतोय का मी तुम्हाला सांगतोय सिकंदरला सांगतोय ही सुई किती दे मी तुम्हाला सांगतोय ही सुई किती दे. सिकंदर म्हणे बावड झाला का तो वर काही येत आहे का म्हणे आता मी बावडे का तू बावडे एवढी हत्या काय करतो एवढं राज्य का आहे का आपलं आहे डोक्यात आहे आपलं धनदारा पुत्र तो संत जो आहे ना त्याच्या प्रारब्धाने जे जे त्याच्या वाट्याला आलेले आहे ते कर्म भोगून संपवतो. कर्म तो मागचं खेळत असतो आणि खेळत असताना तुमच्यासारखा दिसत असतो. तो वरत दिसती गेली ते माणसासारखं तुमच्या आपल्यासारखंच वर्तन करत असतात. परंतु त्या कर्माची ते विल्हेवाट लावून पुन्हा कर्म होऊ देत नाही. मग आता हे आले मुरळी तुम्ही काय तुमच्याकडे मुरळी
देवाने पाठवले मुराडी. हे मुराडी त्यांच्यासारखे बिलकुल गेले. म्हणजे म्हणजे सब आत्मा मेला एक आम्हाला तरी मुराई आ गई. मुराडी का मुराडी आ गई वही बनते उनके चेले. अरे बाबा तुम्ही आता आपण सर्वजण घरी जायची काय करतोय. आता घरून आलो ना. आता घरून आलो ना. आता घर विसरून जायचं हे परत परत घरच घ्यायचंय. विसरून जाय पाहिजे विसर. हो या ठिकाणी विषय विसर पहिला विशेष अंगी ब्रह्मरस ठसावा. या ठिकाणी अंगी ब्रह्मरस ठसण्यासाठी आपण आलेलो आहोत. असो ते मुराई आले आणि ते मुराई सांगू लागले किंवा आपल्याला सांगू लागले या मनुष्य धर्माचं महत्व. पण तरी आपल्या डोक्यात जात एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. गोष्ट सांगितली तुम्हाला लक्षात येतं. एक ग्रस्त मंदिराजवळ बसला होता. चालायला बिठाला वय झालेलं माझं. तिकडे मागे बसा. चालायला बिठाला दोन गोष्टी अनुताप व्हायला पाहिजे. अनुताप व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं तो डिस्टर्ब आहे. मी मामाकडे शिकायला होतो आणि तेव्हा कंदीलवर अभ्यास करायचो. आता मामी 3 माम्या होत्या आणि त्या वरिष्ठ होत्या. समजतं का. दरवर्षाला पाळणा आलायचा त्यांचा. ते लई होते. तिला 2-3 तिला 2-3 तिला 2-3 आणि त्यांना मुलबाळ होत होती म्हणून मला तिथे ठेवलं होतं आणि मी अभ्यास करायचो आणि त्या कंदीलवर. आणि त्या मामी म्हणायचे भाऊ लक्ष ठेवा हे काचेला असतो ते काचेला असतो. अभ्यास करावं का त्यांच्याकडे लक्ष द्यावं ही त्यांना पुरवून घ्यायची. हात लावला का म्हणून काय झालं ते काय नाही त्याला तिकडे सर करू म्हटलं. पुन्हा लाईट का हात मग तुम्हाला एवढं चटका देतोय ते तुम्ही अजून संसाराच्या तापे तापतो मी विचार करायची गोष्ट सांगत होतो मी. एक करत मंदिराच्या पायरीवर बसला होता आणि बसल्या असताना तिकडनं असे उंट चालले. उंट काय उंट चालले होते. याने तो उंटाचा तो कधी नेणारा होता तो मंदिरात दर्शनाला आला. दर्शन घेतलं. याने विचारलं का हो हे काय आहे. ते म्हणे उंट आहे. किती आहे. ते म्हणे 500 उंट आहे. किती 500 उंट आहे. आणि त्या उंटाच्या पाठीवर काय आहे. म्हणजे कापसाच्या बोऱ्या आहेत. काय कापसाच्या बोऱ्या आहेत. बोऱ्या किती उंट किती 500. म्हणजे मग त्याच्यावर एका उंटावर 2 बोऱ्या म्हणजे किती झाल्या 1000 झाल्या. आणि ते गेलं निघून. तो पेटावाला त्या उंट घेऊन गेला. पण याने डोक्यामध्ये घेतलं. हा म्हणायला लागला 500 उंट 1000 बोऱ्या. तो कापूस पिजावा कधी सर्दी काढावी कधी त्याचा कापड बनवावा कधी आणि तो नेसायला घालायला येईल कधी. डोक्यात घेतलं. प्रत्येकाला म्हणे हो पाहून इकडे 500 उंट 1000 बंद. तो कापड पिजावा कधी सारखे काढावे कधी त्याचा कापड बनवायचा कधी आणि तो घालायला येईल कधी. अहो त्याने 8 दिवस गाव येडं करून टाकलं. सर्व गाव येडं केलं. पाहुणे 500 उंट 1000 बंद विकावं कधी पिजावं कधी कापड बनवायचं कधी घालायला येईल कधी. शेवटी एक वेळ असं प्रेत चालू होतं. प्रेत आणि तो पुढे चालतो ना शिकायला. आमच्याकडे त्याला
आग्या म्हणतात का पानाळ्या म्हणतात. अहो त्याला गेला हो थांब 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 500 ऊट 1000 मोद्या विकायचे कधी पिंजायचे कधी कापड बनवायचं कधी नेसायला येईल कधी. ती म्हणे थांब बापाला मी कुठे घेऊन जालो दूध जालो जाळायला तिथून आलो का मग सांगेन म्हणे. शेवटी गाव येडं करून टाकला. लोकांनी तक्रार केला याला घरात कोंडा म्हणे कुठेतरी. मग त्याला तिला घरात कोंडून दिलं कोंडून आणि कोंडून दिल्यानंतर तरी सुद्धा तो खिडकीतून जाऊन ऐकिया 500 ऊट 1000 मोंद्रे विकायचे कधी पिंजायचे कधी सरकी काढायची कधी कापड बनवायचं कधी आणि नेसायला येईल कधी. असं ते एक महात्मा रस्त्याने चालला. लोक म्हणे हो पाहुणे महाराज तिकडे जाऊ नका तिकडे इथे येणार म्हणे तो प्रत्येकाचे डोकं खातो. तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका त्या गल्लीत जाऊ नका इकडनं चाला म्हणे येणार म्हणे तो. ते म्हणे काय झालं. अहो म्हणे त्याने कुठेतरी उंट पाहिजे आणि ते उंटावर कापसाच्या मोऱ्या होत्या. तो प्रत्येकाला विचारतो 500 मोंद्रे विकायचे कधी पिंजायचे कधी कापड बनवायचे कधी ते घालायला येईल कधी. येणार म्हणतो महाराज म्हणतो येणार तुम्ही शाणे येतो तुम्ही शाणे मी त्याला दुरुस्त करीन म्हणे येड्याला पण तुम्ही काय दुरुस्त होणार. आता ते त्यांची गोष्ट सांगतात का आपले सांगताय. हा महाराज त्या गल्लीत गेला आणि पाहिलं हो महाराज आलो तिथं सगळे आलो त्यासाठी आलो गेला म्हणे काय. अहो म्हणे तुम्हाला माहिती आहे का काय. अहो म्हणे इकडनं 500 ऊट गेले एकेका उठावर 2 मोंद्र्या होत्या कापसाच्या आणि एक फेटावर घेऊन चालला होता म्हणे. आणि ते कापूस पिजायचे कधी सरकी काढायची कधी आणि कापड बनवायचा कधी आणि नेसायला घालायला येईल कधी म्हणे. ते म्हणे भाऊ तुला माहिती झालं म्हणे काय. म्हणे ते इटकरी रंगाचे होते ना आता मुलं कसे असतात तो म्हणे हा इटकरी रंगाचे होते त्याच्यावर याच्या कापसाच्या बोऱ्या होत्या ना म्हणे सांगितलं कोणी कापसाच्या बोऱ्या होत्या पेटावला होता ना म्हणे. अरे म्हणे तुला माहिती पुढे एका गावाला मुक्काम केला त्याने आणि त्याला बिडी प्यायची सवय होती. काय प्यायची ती बिडी पिता त्याने ती बिडी पेताना ती काळी फेकली आणि ती बोरी पेटली कापसाची आणि ते उठे मरून गेले कापूसही तोडून गेला आणि हा विजवायला गेला पेटावाला आधी मरून गेला. खरं विचारा तुम्ही खरंच सांगा खरोखर तुमचं आपलं इथं नेमकं काय आहे मला सांगा. या जगामध्ये तुमचं घरात जाऊ गावात जाऊ द्या या जगामध्ये तुमचं नेमकं काय आहे ते सांगा. आधी आहे इथं तुम्ही म्हणता आधी नाशिवंता कुबेर म्हणजे कोण पोर अरे काय सांगू विचारा म्हाताऱ्या लोकांना पोरं ऐकतात का. पोरं ऐकतात तुमची ऐकतच नाही मुलं ऐकत नाही. आणि मुलगा व्हावा मुलगा व्हावा मुलगा व्हावा कशाला मुतायला हा मुद्दा का करोनामध्ये गेला टाकायला. अरे पण पाहिजे कशाला
ते मुंडे साहेबांची मुलगी आहे ना पंकजा ताई कोणी दिला आम्ही कोणी दिला हो अरे मुलीने दिला काय आणि मुलाने दिला काय आम्ही मुलगा पाहिजे मुलगा तुम्हाला कुठे मुलं तर काही काहीच कामाचं प्रत्येकाची मनाला विचारा तुमचा मुलगा पण मोठे झाला आमच्या पाहिजे शिंग फुटेल पाहिजे त्यांना हा विचारा त्यांना शिंग फुटेचे पोरं ऐकत का आमचा एक मित्र होता त्याचे पोरं लहान लहान होती त्याचं नाव नाही सांगा तुम्हाला मी पण तो इथे असेल कदाचित एवढसा होते ते पोरं त्यांना माळ घालायची आवश्यक होती मी म्हटलं ये भाऊ माळ घाला अप्पा नका 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 पुढे काय सांगते की म्हणून आता तेव्हा घातली असती आता त्यांच्या त्याला पस्तावा येतोय आता तो असा वाकडा होता ते पोराचा वाकडा होता सांगा तुम्ही आता बांबू ओला ओला वापरायला पाहिजे का काय तुम्ही बोराटी शेतकरी आहे तुम्ही बोराटी ओली ओली चिपटी जाईल का ओली तर पूर्ण झाल्यावर नाही पण त्याच्या अजून खायला गेली नाही सांगतात नाही बाबा त्याचं खायचं हाडूच करायचं वय तुमच्या हाडूच मोडे तेव्हा समजेल तो खरोखर जर गंगा आई असेल ना तुम्ही ते चटवई घालतात ना गळ्यामध्ये तेव्हा त्याच्या गळ्यात माळ घालायला पाहिजे पहिली माळ आईच्या हाताचीच पाहिजे हरिपाठाला पाठवतो सुट्टीमध्ये हरिपाठाला पाठवतो तेव्हा वाकले हो पण ते पूर्ण वाकले नाही ते ताटच राहिले आता जे पोरं लहान पोरं आले ना ते पायावर वाकवायचे त्यांना लहानपणी वाकवायला सवय पाहिजे वडील लहानपणी लावायला पाहिजे आपला विषय असा चालू होता हा जो मनुष्य देह जो आहे या मनुष्य देहामध्ये ज्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे कोणत्या गोष्टीचा आपण कोण आहोत या गोष्टीचा विचार करण्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे कोण आहे आपण म्हणून आहे मी हा कोण घर तुमचं आहे का अरे देह जर नाही तर घर कोण बायका कोण पोरं कोण लय प्रमाणे सांगितलं आताच प्रमाणे घेते आई बाप बहीण भाऊ आपलं कोणीच नाही मग कोणीच मग आपण सोडून द्यायचे का सोडून नाही द्यायचं कमळ तसं पाण्यात राहतं ना तसं त्यांच्यामध्ये राहायचं डायरेक्ट चिंतामध्ये घर केलं ना तुम्हाला काटे जर मुळले ते तर काढला नाही तुम्ही लहानपणी तर त्याला काय म्हणतात काय होतं कुरूप आणि ते कुरूप पुढे जाऊन काय होतं त्रास देतं का काय होतं मग तुम्ही जर बायको मुलं नातवंड यांचं जर चित्तामध्ये घर करून घेतले तर ते कुरूप होतं कुरूप आणि ते कुरूप काय करतं मग झोपू देतं कुरूप झोपू देतं म्हणून त्याने काय सांगायचं चित्तामध्ये त्यांच्याबद्दल काही ठेवायचं आणि भाव चित्तामध्ये काही आठवण गेले भाव वास्तविक बारीक जर विचार केला तुम्हाला सांगितलं ना बाळकीला बाजार म्हणतो ना दोन्हीला तर एक जण गेला मित्र माझा आणि त्या मित्र 80,000ची गाय घेतली सांगतो काय त्यासाठी गाय बी जाऊ त्या खड्ड्यात माझा मित्र बी जाऊ त्या खड्ड्यात सांगतो कशासाठी नेमकं आपण कोण आहोत याचा ओळख करण्यासाठी आपण आहोत आज हे आपला नाही आणि त्याशिवाय त्याची ओळख होऊ शकत नाही देह आपण नाहीये आणि देहाशिवाय त्याची ओळख होऊ शकत नाही भगवंताची प्राप्ती या देहाशिवाय होऊ शकत नाही म्हणून हा देह उत्तम चांगला सुखाचे हे जे काही प्रमाण दिलेले आहे
चांगला आहे, पण कोणत्या कामासाठी चांगला आहे आणि कोणत्या कामासाठी वाईट आहे एवढा आपण विचार करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. दृष्टांत सांगतो, तो मित्र गेला वारकीला गेला म्हणा किंवा लोणीला गेला म्हणा, आठवत नाही पण सत्य गोष्ट आहे बरं का. आणि 80,000ची गाय घेतली. गाय खूप चांगली होती पण जर्सी होती बरं का. आणि जर्सी काबर घेतात लोक माहिती आहे का, ती दूध लई देते. तिला वासरू जरी असलं नसलं तरी तिला वासरूची गरज लागत नाही काही. जर्सी गायला वासरू सोडावं लागतं का? जर्सी गायला वासरू सोडावं लागतं नाही. बरं गावरान गायला वासरूशिवाय दूध देत नाही, वासरूशिवाय दूध देत नाही. आणि जर्सी गाय घेतली 80,000ला, सर्व झालं, स्टॅम्प झाला, सर्व झालं, पैसे देणं झालं, घेणं झालं. मग जो जुना मालक होता तो म्हणे भाऊ ती गायची दोर आहे ना, दोर तुम्ही शेतकरी तो दोर सोडून द्या, तुझा दोर लाव. दोर सगळं विकत नाही. शेतकरी स्वतःचा गाय असो बैल असो तो विकत नाही, दोर देत नाही, दोर सगळं देत नाही. म्हणजे की त्याचा दोर बांधला आणि टेम्पोकडे नेली, पण ती दबकन पडली, डायरेक्ट मिली. काय मिली का? मेल्यानंतर तो नाही पैसे दे, पैसे. ती गाय मेली म्हणे, गेली ती गाय, गेली, पैसे दे. तो म्हणे कसा पैसे तू? मी पैसे देणार नाही. टॅम्प झाला, सर्व झाला, व्यवहार झाला. अरे पण ती राहिली ती ना, पैसे दे. त्यांच्याकडे 2-4 यांच्याकडे 2-4 लोकांचे भांडणं झाले. सांगतो कशासाठी बघा, नाही तर तुम्ही म्हणता याचा मित्र ती गाय आणि ती खड्ड्यात जाते गाय, सकाळी मरेल आता मरू द्या, पण सांगतो कशासाठी ते लक्षात ठेवा. मग 4 पंच आले. पंच म्हणजे काय? पंच म्हणजे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध आणि काही ना व्यवहारिक ज्ञान पाहिजे असे 5 आले. त्यांनी म्हणजे काय झालं, पैसे काय देत नाही. ते म्हणजे सर्व कॅम्प झाला, सर्व झालं, माझा दोर तो सुद्धा सोडून घेतला, त्याचा दोर बांधला, व्यवहार झाला म्हणा. तो म्हणे अरे पण ती गाय राहिली नाही, पैसे दे. ते म्हणे भाऊ तू गाय काय पाहून घेतली? ती म्हणे गायचं सर पाहिलं मी, शिंग पाहिलं, पाय पाहिले, रंग पाहिला, शेपूट पाहिली, कास पाहिली. म्हणे ती चेक कर पण म्हणे शिंग आहेत का? आहेत शिंग. पाय आहेत का? आहेत पाय. शेपूट आहे, कास आहे. म्हणजे त्याचे पैसे मागतो. अरे ती काय राहिली नाही ना. अरे तू जे पाहून दिलं ते आहे ना. मग सांगा गाय आतली होती का बाहेरची? गाला विठाला विठाला